नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादाडवांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, खादाडवांड्या आज पोहोचला एका लग्नामध्ये. या ठिकाणी काळे आणि सातपुते यांचं लग्न आहे. चाकणला आपण आलेलो आहोत. चाकणच्या पुढं या ठिकाणी लग्नाचा आलेला असताना या ठिकाणी आपण पाहिलं की एक भव्य असं जेवणाची अरेंजमेंट जी आहे ती केलेली आहे. आणि ही अरेंजमेंट जी आहे विजय केटर्स जे आहे त्या विजय केटर्सचे उमेश कोणे आणि विनोद कोणे हे दोघं संचालक आहेत. आणि त्यांच्याबरोबर भेटल्यानंतर या भव्य अशा जेवणाची व्यवस्था केली आहे ह्याची माहिती मिळाली. म्हणून आपण हा व्हिडिओ करायचा ठरवला आहे. कारण की या ठिकाणी 12 ते 15 हजार लोकांसाठीचं जेवण जे आहे हे तयार केलं जातं आहे. आणि ही त्यांची जेवणाची व्यवस्था जी आहे आपण माझ्या मागे बघतोय. हा बुफे टेबल आहे आणि आतमध्ये त्या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट आहे. दोन्ही व्यवस्था आहेत, बुफेसुद्धा व्यवस्था आहे. आणि ह्या जेवणामध्ये काय काय पदार्थ दिलेले आहेत आणि काय काय व्यवस्था आहे याची माहिती आता आपण कोणे बंधूंकडनं घेणार आहोत. आणि या जेवणासंदर्भातली 12 ते 15 हजार लोकांच्या जेवणासाठी या ठिकाणी जेवण व्यवस्था केली जाते. ती कशी करतात ते आता आपण बघूयात. मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक आहे, आमचं चॅनल सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण या ठिकाणी जे केटरिंगचं काम आहे हे साधारणतः किती लोकांचे जेवण आहे याच्यामध्ये? 12 ते 15 हजार लोकांचं जेवण आहे. जेवणामध्ये आहे पहिलं स्टार्टर आहे. स्टार्टरमध्ये काय काय असेल? भेळ पाणीपुरी आहे, वेलकम ड्रिंक आहे. त्याच्यानंतर लग्न आल्यानंतर जेवण आहे. 12 ते 15 हजार लोकांचं जेवण आहे. जेवणामध्ये काय काय व्हरायटी आहे? जेवणामध्ये एक सीताफळ रबडी, डॉलर जिलेबी, पुरी, फुलका, जिरा राईस, दाल तडका, व्हेज बिर्याणी, पनीर अंगारा, मिक्स व्हेज, पनीर चीज रोल, पट्टी समोसा, पापड, चटणी, सलाड, मीठ, लिंबू. ओके, साधारणतः एक 15-20 आयटम तुमचे नक्की आहेत. 20 एक आयटम आहेत. 20 एक आयटम आहेत. आणि साधारण 15 हजार लोकांसाठी तुम्ही करताय जेवण. हे कधीपासून चालू आहे तयारी? काल सकाळपासून चालू आहे तयारी. आणि आता इथे किती जणांची टीम काम करते तुमची? आपलं नाव म्हणलं तर 700-800 लोकांचा स्टाफ आहे टोटल. संपूर्ण 700-800 लोकांचा स्टाफ आता काम करतो या कामासाठी. मित्रांनो, आपण या ठिकाणी यासाठी आलेलो आहे की असा एवढा मोठा भव्य असा 15 हजार लोकांसाठीचं जेवण या ठिकाणी तयार होतं ते बघण्यासाठी आपण खरं तर आलेलो आहोत. आता बघूयात कशी कशी तयारी सुरू आहे. धन्यवाद. थँक्यू. उमेश कोणे, विजय केटर्स. ओके. औंधगाव पुणे. औंधगाव पुणे. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे? 9850027286. मित्रांनो, जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल, एवढा मोठा कार्यक्रम असेल तर फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देणारच आहोत, पत्ताही देणार आहोत. नक्की कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो, या ठिकाणी या लग्न समारंभामध्ये ज्या चपाती आणि पुरी तयार केली जाते त्याचा हा आपण दृश्य बघतोय. पीठ मळणे, त्याचे गोळे तयार करणे, त्यापासून चपाती तयार करणे यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांचं जे महिला आहेत या ठिकाणी काम तयार करत आहेत. त्याचप्रमाणे पुऱ्या ज्या तळण्यासाठी जे आचारी आहेत या ठिकाणी आपण बघत आहोत. 3 ते 4 कढई या ठिकाणी पुरी तळण्यासाठी लावण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये पुरी तळण्याचं काम सुरू आहे. त्याचप्रमाणे चपाती लाटणे आणि चपाती भाजणे, एक मोठा असा डोसा तवा आहे, त्यावर या संपूर्ण चपात्या तयार केल्या जात आहेत. आणि महिलांचं मनुष्यबळ जे आहे आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व महिला या पुरी आणि चपाती तयार करण्याच्या कामामध्ये मग्न आहेत. बराचसा भाग हा चपाती आणि पुरीसाठी वापरला गेलेला आहे. तयार झालेल्या चपाती आहेत. आणि या ठिकाणी आपण बघत आहोत हे जिलेबीचं पीठ जे आहे तयार झालेलं. आणि जवळजवळ 6 ते 7 कारागीर, जिलेबी तयार करणारे कारागीर या ठिकाणी जिलेबी तयार करत आहेत. 15 हजार लोकांसाठी हा जो स्वयंपाक आहे यासाठी लागणाऱ्या स्वीट डिशमधली ही एक डिश आहे जी जिलेबी आहे. आणि ही जिलेबी तयार केली जाते. त्यासाठी 7 ते 8 कारागीर आपण बघत आहोत. मोठ्या प्रमाणावर पीठ तयार केलेलं आहे. त्याचप्रमाणे जिलेबी तयार झाल्यानंतर ह्या गरम गरम तयार झालेल्या जिलेबी ज्या आहेत या एका ट्रेमध्ये काढल्या गेलेल्या आहेत. हा सगळा बेसिक तयार केल्यानंतर आता आपण बघत आहोत वरती सुद्धा हे संपूर्ण तयार झालेल्या जिलेबी आहेत या काढून ठेवलेल्या आहेत.
आणि आता ह्या तयार जिलेबी ज्या तयार तळल्यानंतर यांना आता पाकामध्ये भिजवलं जातं आहे आणि ह्यासाठी सुद्धा 3 ते 4 कारागीर या ठिकाणी काम करत आहेत. फक्त जिलेबी पाकात डुबवणे आणि पाकातनं बाहेर काढणे यासाठी वेगळे कारागीर या ठिकाणी काम करत आहेत. आणि हा आहे या ठिकाणी समोसा, जो पट्टी समोसा आहे, जो स्नॅक्समध्ये दिला जाणाऱ्या स्टार्टरसाठी हा पट्टी समोसा तयार केला जातो. आणि यासाठी सुद्धा 4 ते 5 कारागीर काम करत आहेत. समोस्यामधला जो आतमधला जो स्टफिंग आहे ते तयार आहे, पट्टी तयार आहे, ते या ठिकाणी तयार केलं गेलेलं आहे. पट्टी समोसा आणि स्प्रिंग रोल जे आहे ते आपण स्प्रिंग रोल बघतोय ते या पद्धतीनेच तयार केले गेलेले आहेत. आणि हे संपूर्ण रॉ जे आहे हा तयार झालेला आहे. हा आयत्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस सर्विंग करायचं आहे त्यावेळेस हा तळला जाणार आहे. त्या स्टफिंगसाठी जो लागणारा बटाटा आहे, मसाला आहे, हा या ठिकाणी तयार करण्याचं काम सुरू आहे. आणि हे स्प्रिंग रोल जे आहेत ते कशा पद्धतीने तयार होत आहेत ते आपण बघत आहोत. स्टार्टर्समध्ये हे स्प्रिंग रोल्स आणि जे मिनी समोसे आहेत ते दिले जात आहेत. ही आहे भाजी तयार झालेली आणि स्वतः विजय कोणे जे आहेत, विनोद कोणे हे त्याची टेस्ट बघतायत. त्याची थिकनेस जो आहे हा तयार कशा पद्धतीने आहे ते तो बघत आहेत. मोठमोठ्या भांड्यांमध्ये भाजी तयार केली गेलेली आहे, डाळ आहे या ठिकाणी. हे आपण राईस जो आहे स्टीमला लावलेला आहे. आणि आता हा संपूर्ण स्टाफ जो आहे या ठिकाणी काम करणारा हा सकाळपासून म्हणजे 1 दिवस आधी या ठिकाणी आलेला आहे. आणि या ठिकाणी संपूर्ण जेवणाची जी तयारी आहे ती सुरू आहे. कशा पद्धतीने जेवणाची तयारी आहे ही आपण बघतच आहोत. भव्य असं हे किचन जे आहे त्यामध्ये सर्व व्यवस्था. ही भाजी जी आहे, भाजीची तयारी, तळलेला कांदा आणि तयार झालेली भाजी जी आहे ती या ठिकाणावरनं ज्या ठिकाणी सर्व करायचं आहे त्या ठिकाणी घेऊन गेले जात आहेत. आणि हे आहे ओपन ग्राउंड. या ठिकाणी जो स्टाफ आहे तो तयार आहे आपल्या सर्विंगसाठी. आणि हे सर्विंग करण्यासाठीचे जे डिश आहेत यातनं वेगवेगळे पदार्थ आपल्याला, पुरी आहे, भाजी आहे, वरण आहे, भात आहे, सलाड आहे, त्याचप्रमाणे लोणचं, चटणी, हे सर्व या ठिकाणी तयार करून ठेवलेलं आहे. किती मोठ्या क्वांटिटीमध्ये आहे हे बघा. हे आहे सलाड या ठिकाणी तयार करून ठेवलेलं आहे, चटणी, लिंबू, कांदा, हे सर्व सर्विंगसाठी वेगवेगळ्या डिश ज्या आहेत त्या तयार होत आहेत. आणि ही आहे सीताफळ रबडी. ही जी रबडी तयार केली गेलेली आहे ही रबडी तयार करून गार होण्यासाठी बर्फामध्ये ठेवलेली आहे. खाली आपण बघतोय पातेल्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बर्फ आहे आणि ही या ठिकाणी गार करण्यासाठी ठेवलेली आहे. ही रबडी आहे. आणि ही सुद्धा जवळजवळ आपण बघत आहोत 8 ते 10 मोठ्या पातेल्यांमध्ये तयार केलेली आहे. आणि हा आहे यांचा रॉ स्टॉक, जे आपण मसाले म्हणतो. संपूर्ण जेवणासाठी लागणारे जे मसाले आहेत ते मसाले या किचनमध्ये आणून त्याचा स्टॉक केलेला आहे. हे आहे रबडीचा रॉ, जे आपण तयार जे मिळते ती आणून या ठिकाणी त्याची प्रोसेस जी आहे केली जाते. आणि या लग्नामध्ये 15,000 लोकांचं जेवण जरी असलं तरी काही बुफे आणि काही ठिकाणी ही बैठक व्यवस्था केलेली आहे. ही आपण बघत आहोत बैठक व्यवस्था. या बैठक व्यवस्थेमध्ये आपल्याला बसून जेवण जे आहे ते सर्व केलं जाणार आहे. भारतीय बैठक ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी देण्यात आलेली आहे. भव्य दिव्य असा हा बैठक व्यवस्थेसाठीचा मांडव. आणि या ठिकाणी वेलकम ड्रिंक्समध्ये जे ज्यूस दिलं जाणार आहे त्या
ते ज्यूस तयार होत आहे. यामध्ये कलिंगड ज्यूस आणि पेरू ज्यूस या असे 2 ज्यूस जे आहेत ते तयार केले जात आहेत आणि ते आपल्याला वेलकम ड्रिंक्समध्ये देण्यात येणार आहे. त्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे. फळं कापून त्याचे ज्यूस तयार करून ही तयारी करण्यात आलेली आहे. हे आहे कलिंगड ज्यूस आणि हा आपल्याला सर्विंग स्टाफ त्या ठिकाणी जो भोजन व्यवस्था आहे, या भोजन व्यवस्थेमध्ये आपल्याला जे सर्व केलं जाणारं जेवण हा बुफे काउंटर आहे. भव्य दिव्य असा बुफे साठीचा जागा आपण या ठिकाणी बघत आहोत. साधारणतः 5 ते 6 काउंटर्स या ठिकाणी बुफेचे लावण्यात आलेले आहेत. बैठक व्यवस्था आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवलं जात आहे वॉकी-टॉकीच्या माध्यमातून. या ठिकाणी या सर्व स्टाफला इन्स्ट्रक्शन देण्यात येत आहेत. कोण कुठं असेल, कशा पद्धतीने असेल, कोणाची जबाबदारी काय आहे. आणि हे यांचे विजय कॅटर्सचे आय कार्ड्स प्रत्येक स्टाफच्या गाड्यात असणं कंपल्सरी आहे. त्यामुळं नियंत्रण ठेवणं व्यवस्थित सोपं जाईल. आणि हा आहे सिनियर स्टाफ जो सर्व व्यवस्था बघणार आहे. कोणाला काही कुठला पदार्थ कमी पडू नये यासाठीची ही व्यवस्था आहे. आणि ह्या बाकी संपूर्ण सर्विंग स्टाफ आपण बघत आहोत. विजय कॅटर्सचे उमेश कोणे आणि विनोद कोणे या ठिकाणी आणि हा सर्विंग स्टाफ. या लग्न समारंभासाठी संपूर्ण म्हणजे किचन स्टाफ जो आहे, किचन स्टाफ आणि सर्विंग स्टाफ धरून साधारणतः 700 लोकांचा स्टाफ वापरण्यात आलेला आहे. आणि हा सर्व स्टाफ आता आपण जो बघत आहोत हा सर्विंगसाठी म्हणजे आपल्याला जे बुफे काउंटर्स असतील किंवा बैठक व्यवस्था असेल त्या ठिकाणी फूड सर्व करण्यासाठी म्हणजे जेवण वाढण्यासाठी किंवा जेवण पुरवण्यासाठी हा संपूर्ण स्टाफ आपण बघतोय. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्टाफ वापरण्यात आलेला आहे कारण की जेवणाच्या लोकांची संख्या तेवढीच मोठी आहे. त्यामुळं तयारी जी आहे ही जोरदार तयारी या ठिकाणी केलेली आहे विजय कॅटर्सनी. अजूनही स्टाफची ही जी रांग आहे ही काही संपत नाहीये. आणि हा 3rd लेवल स्टाफ जो आपण बघू शकतो. सर्व प्रकारच्या कामांसाठी वेगवेगळ्या कलर कोड्स यांना दिलेले आहेत. काउंटरवर कोण थांबणार, जेवण कोण घेऊन येणार, त्याचप्रमाणे पाणी पुरवठा कोण करणार, या संपूर्ण व्यवस्थेमध्ये हा जो मित्रपरिवार सुद्धा आहे विजय कॅटर्सचा तो या ठिकाणी आहे. आणि हा बुफे जो लावलेला आहे हा बुफेचा संपूर्ण परिसर आपण बघू शकतो. आणि आता प्रत्यक्ष लग्न कार्याला सुरुवात झालेली आहे आणि वेलकम ड्रिंक्स जे आहेत ते सर्व केलं जात आहे. कशा पद्धतीने 2 ते 3 प्रकारचे वेलकम ड्रिंक्स जे आहेत ते वराडी मंडळींमध्ये दिलं जात आहे. आणि यासाठीचा हा जो स्टाफ आहे आपण बघतोय वेलकम ड्रिंक्स घेऊन वराडी मंडळींना दिलं जात आहे. आणि मागं हे वेलकम ड्रिंक्स भरण्याचं काम जे आहे हे सुरू आहे. म्हणजे वेलकम ड्रिंक्स तयार करणे, वेलकम ड्रिंक्स भरणे, त्याचप्रमाणे ते सर्व करणे हे संपूर्ण विजय कॅटर्सचे कोणे बंधू जे आहेत विनोद कोणे आणि उमेश कोणे हे बघतायत या ठिकाणी. आणि हे आहे संध्याकाळचं दृश्य जे बुफे काउंटर जे लावण्यात आलेले आहेत या बुफे काउंटरचं संध्याकाळचं दृश्य. या ठिकाणी सर्व व्यवस्था तयार झालेली आहे. काउंटर तयार आहे. लग्न लागलं की आता हे सर्व करणं सुरू होणार आहे आणि सर्व तयारी झालेली आहे.
फक्त लग्न लागण्याची वाट हे सगळेजण बघत आहेत. जर लग्न तिकडं लागलं तर लगेच इकडं जेवणाचे सर्विंग जे आहे जेवण वाढण्यास सुरुवात केली जाणार आहे. आणि जे वेगवेगळे काउंटर्स लावलेले आहेत गर्दी कंट्रोल करण्यासाठी, वेगवेगळ्या ठिकाणावरनं सर्व पदार्थ आपल्याला या काउंटर्सवर वेगवेगळ्या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. 5 ते 6 काउंटर्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. हे आहे बुफे काउंटर. बुफेची व्यवस्था जी केलेली आहे त्या ठिकाणचं दृश्य आपण बघत आहोत. ह्या सर्व प्लेट्स, बुफे डिशेस जे आहेत हे आपण बघत आहोत. सलाड आहे, ट्रे काउंटर आणि सॅलड काउंटर. आणि ही बैठक व्यवस्थेचं रात्रीचं दृश्य. आणि आता जेवणाला सुरुवात झालेली आहे. पुरी, मिक्स भाजी, ही आहे रबडी, जिलेबी, समोसे आणि हे स्प्रिंग रोल, पनीर भाजी, मिक्स भाजी, चपाती, पुरी, बिर्याणी राईस, बिर्याणी, पांढरा भात, पापड. आणि हे जेवणाला सुरुवात झालेली आहे. काउंटर सुरू झालेले आहेत. जेवण वाढण्यास सुरुवात झालेली आहे. आणि प्रत्येक काउंटरवर आपण बघतोय आता हे लग्न लागल्यानंतर गर्दी सुरू झालेली आहे. आणि जो स्टाफ आहे हा प्रत्येकाला प्रत्येक पदार्थ कसा मिळेल याची खबरदारी घेत आहेत. ही आहे रबडी, भाजी गरमागरम तयार केली जाते. आणि आता आपण आलेलो आहोत या बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी बुफे नाही तर आपल्याला बसून जेवण दिलं जाणार आहे टेबल खुर्च्यांवर. आणि त्यासाठीची ही व्यवस्था. बिर्याणी जी आहे ही आपण काढताना बघितलेली आहे. आणि हे आहे बाहेरचं भेळपुरी स्टॉल. या ठिकाणी भेळ आणि पाणीपुरी असे 2 स्टॉल जे आहेत. आईस्क्रीम स्टॉल सुद्धा आहे. त्या ठिकाणी पाणीपुरी दिली जाते. आणि बैठक व्यवस्थेमध्ये आपण आलेलो आहोत पुन्हा. या ठिकाणी सलाड आणि हे सर्वजण आता सर्विंगसाठी तयार आहेत. आपण जे मागाशी भांडी बघितली होती त्या भांड्यांमध्ये सर्व पदार्थ आता भरले गेलेले आहेत. भाजी, जिलेबी, नंतर या ठिकाणी पुऱ्या आहेत, वरण आहे. आणि इथं भेळ बनवण्याचं जे आहे भेळ तयार केली जाते. वा, याच्यामध्ये मुरमुरे, चणे, फरसाण हे सगळं मिक्स केलं जात आहे. त्याचप्रमाणे चटणी, चिंचेचं पाणी योग्य प्रमाण त्यांचं जे आहे त्या प्रमाणात घेऊन कांदा, कोथिंबीर सर्व असा पदार्थ त्यामध्ये टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर ही जी भेळ आहे ही भेळ तयार झालेली आहे. आणि ही तर पाणीपुरी हा सगळ्यांचा आवडता पदार्थ असल्यामुळे पाणीपुरी काउंटरवर या ठिकाणी गर्दी आहे.